नमस्कार मित्रांनो, चंद्राला ग्रहण लागतं म्हणजे नेमकी काय होतं? सोप्या भाषेत ग्रहण आपण या चॅनलवरती समजून घेऊया. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. भारतात संध्याकाळी चंद्रग्रहण दिसणार आहे. या काळात चंद्र लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे याला ब्लड मूनही म्हटलं जातं. अशात लोक चंद्रग्रहणाबाबत अनेक गोष्टी सर्च करत असतात. चंद्रग्रहण काय असतं? चंद्रग्रहण काय आहेत? ग्रहण काय असतं? चंद्रग्रहण कसं लागतं? ग्रहण किती वेळा लागतं? या गोष्टी सर्च करत आहेत आणि त्याच आपण घेऊन आलेलो आहोत. मग सुरुवातीला आपण बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्र हा एक थंड आणि खडकाळ गोल आहे. त्याला स्वतःचा प्रकाश नसतो. तो सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतो. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. मग चंद्रग्रहण कधी लागते याकडे आपण थोडं लक्ष देऊया. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून जातं तेव्हा चंद्रग्रहण लागतं. ही घटना फक्त पौर्णिमालाच घडू शकते. मग प्रत्येक पौर्णिमाला चंद्रग्रहण का होत नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा साधारण 5 अंशांनी झुकलेली असते. त्यामुळे बहुतेक वेळा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या वरून किंवा खालून जातो. तेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच सरळ रेषेत येतो. तेव्हाच ग्रहण लागतं. मग चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊ. मग पहिलं जे ग्रहण येतं ते उपछाया चंद्रग्रहण येतं. चंद्र पृथ्वीच्या फिकट सावलीतून जातो. हे साध्या डोळ्यांनी ओळखणं कठीण असतं. दुसरा जो येतो तो असा येतो की खंडग्रास चंद्रग्रहण. चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो. तिसरा जो येतो तो ख्रास चंद्रग्रहण येतो. संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यावेळी चंद्र गडद लाल रंगाचा दिसतो. मग ब्लड मून म्हणजे काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया. पूर्ण चंद्रग्रहण दरम्यान चंद्र लाल किंवा तांबूस रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश जाताना निळा प्रकाश विखुरला जातो आणि फक्त लाल प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो, म्हणून त्याला ब्लड मून म्हणतात. मग चंद्रग्रहण पाहणे सुरक्षित आहे का याकडे आपण थोडं लक्ष देऊ. जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा पृथ्वीच्या रात्रीच्या बाजूला असलेले कोणीही ते पाहू शकते. जवळजवळ 35% ग्रहणे उपछायासारखी असतात. ते दुर्बिणीने देखील पाहणे खूप कठीण असते. उर्वरित 30% ग्रहणे आंशिक असतात, जे डोळ्याशिवाय पाहणे सोपे असते. शेवटचे 35% किंवा त्याहून अधिक ग्रहणे पूर्ण ग्रहणे असतात. त्यामुळे सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणतीही खास फिल्टरची किंवा चष्म्याची गरज नसते. तुम्ही ते उघड्या डोळ्याने सुरक्षितपणे पाहू शकतात. मग 3 मार्च 2026च्या ग्रहणाची वेळ काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सुरुवात होणार आहे दुपारी 3:20 पूर्णता होणार आहे त्याची सायंकाळी 4:34 ते 5:33 पर्यंत. समाप्ती होणार आहेत सायंकाळी 6:48. मग चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यातील फरक काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सूर्यग्रहण जेव्हा होते तेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. तर चंद्रग्रहणाला पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.